येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. आपण घोषणा देऊया. मी म्हणेल प्रभू उठला आहे. आपण म्हणावे खरोखर प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. मंडळीने खाली बसावे. ह्यावेळेस मी नियोजित वक्ते पास्टर अनिल बनसोडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचा जो शुभ संदेश मंडळीसाठी आणलेला आहे तो आम्हासाठी द्यावा व आम्हाला प्रभूच्या वचनामध्ये वाढवावं. धन्यवाद. पुनरुत्थानाच्या दिवसाच्या सकाळी चर्च ऑफ क्राइस्ट बारामती या मंदिरामध्ये जमलेल्या सर्व भक्तगणांना मी प्रभू येशूच्या पुनरुत्थित प्रभू येशूच्या नावामध्ये अभिवादन करतो. होय, आम्ही एवढ्यात घोषणा दिलेली आहे, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर प्रभू उठलेला आहे. प्रभू येशूच्या नावाला मान, महिमा आणि गौरव असो. देवाच्या लोकांनो, एवढ्यात आम्ही संत लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायामधून काही वचनं वाचलेली आहेत. वचन 1 पासून वचन 11 पर्यंत. आणि ही वचनं इतकी स्पष्ट आहेत, इतकी सरळ आहेत, वास्तविक पाहता लहान मुलाला देखील ती सहज समजतील, मोठ्या माणसाला देखील सहज समजतील, अशा साध्या सोप्या भाषेत आहे. देवाच्या वचनामध्ये लिहिलेले आहे की मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस, आठवड्याचा पहिला दिवस, इथून मी सुरुवात करतो. खूप लोक पहिल्या दिवसाविषयी जास्त वादविवाद करतात. हा दिवस की तो दिवस, हा दिवस की तो दिवस, शनिवार, रविवार, सोमवार की कोणता वार. प्रभूच्या काळामध्ये देखील अशा गोष्टी होत होत्या. दिवसावरून लोकांचे सहमत होत नसत, एकमत होत नसे. आणि मग संत पौलाच्या काळामध्ये देखील, म्हणजे पहिल्या मंडळांच्या काळामध्ये देखील ही गोष्ट चालू होते. शेवटी संत पौलाने ह्या विषयाला हात घातला. ही ऍड्रेस दिस वन्स फॉर ऑल. आणि तो म्हणतो, संत पौल म्हणतो की जर कोणी एखादा दिवस पाळतो तर तो प्रभूसाठी पाळतो, आणि जर कोणी दुसरा दिवस पाळतो, म्हणजे एक जण एका दिवसाला जास्त महत्व देतो, दुसरा दुसऱ्या दिवसाला जास्त महत्व देतो, तर तो देखील प्रभूसाठी करतो आणि हा देखील प्रभूसाठी करतो. सांगण्याचं तात्पर्य आणि मुद्दा हा आहे की हा वार, तो वार की तो वार, ह्याच्या भानगडीत आम्हाला पडण्याची गरज नाही. कारण एक सत्य आहे, इतिहासाचं सत्य आहे, ते कायमस्वरूपी जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत ते सत्य अस्तित्वात असणार आहे की शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे आमचा प्रभू येशू, आमचा तारणारा देवादिदेव, जो मानव बनून ह्या जगामध्ये आला, ज्यानं आपले सेवा कार्य पूर्ण केलं, जो वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी गेला, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्याने तुमच्या माझ्यासाठी रक्त सांडलं, अखिल मानव जातीला ज्याने तारण दिलं, तो मेला, त्याला पुरलं गेलं, परंतु तिसऱ्या दिवशी तो विजयाने पुन्हा उठलेला आहे. आणि हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. दिवस कोणता ह्याच्यापेक्षा प्रभू उठला आहे आणि निश्चित उठला आहे आणि त्याने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठलेला आहे, हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणखी स्पष्ट करून सांगतो, पुष्कळ वेळेला लोक नको त्या विषयामध्ये जास्त लक्ष घालायचा प्रयत्न करतात. ते महत्वाचं नाहीये. आणि हे प्रभू येशूने देखील सांगितलेलं आहे. कसं सांगतो? प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि परुषी लोकांना सांगताना
ते फार पर्टिक्युलर नाही, हेच पाहिजे, असंच पाहिजे, ह्याच वेळेला पाहिजे, त्याच दिवशी पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं, किंबहुना ते आपल्याला पण आहे, की तुम्ही लोक, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्यांना, उंट गिळून पिता, उंट गिळता, पिता म्हणण्यापेक्षा उंट गिळता आणि मच्छर गाळून पिता. सांगण्याचं तात्पर्य आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो मुख्य विषय आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीसाठी भांडत राहता. मुख्य विषय तो आमच्यासाठी महत्वाचा आहे, की प्रभू त्याने सांगितल्याप्रमाणे, भविष्यवाद्यांनी सांगितल्याप्रमाणे, परमेश्वराच्या योजनाप्रमाणे मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त आजही जिवंत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन मरिया मगदलिया, याकोबाची आई मरिया, सलोमे यांनी जाऊन त्याला लावण्यासाठी ती द्रव्य घेतली. बघा बरं काय, नीट ऐका. आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. सुगंधी द्रव्य कशासाठी आणतात? त्या काळामध्ये प्रेताला ते सुगंधी द्रव्य लावण्यासाठी वेगवेगळे मसाले, जेणेकरून मृत शरीर कुजू नये, कीड लागू नये, ते टिकून राहावं. आणि म्हणून हे मसाले, सुगंधी द्रव्य प्रेताला लावायला, प्रेतामध्ये भरण्यासाठी काय सांगितलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताने? जसा योना मोठ्या माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्री राहिला, तसाच मनुष्याचा पुत्र पृथ्वीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्री राहणार आहे. यांना कॅल्क्युलेशन माहित नसेल का? माहित असेल. त्यांनी काय केलं? सुगंधी द्रव्य घेऊन कशाला गेल्या? प्रेताला लावण्यासाठी. समजतंय मी काय म्हणतो? वास्तविक पाहता त्यांनी काय अपेक्षेने जायला पाहिजे होतं? आता उठला असेल, चला जाऊन त्याला पाहू. बरोबर? त्या कशासाठी गेल्या? सुगंधी द्रव्य घेऊन. म्हणजे तो उठणार आहे ह्याच्याविषयी विश्वास डळमळीत आहे, ह्याच्याविषयी खात्री नाही. ज्याच्या बरोबर एवढे वर्ष राहिले, ज्याची शिकवण ऐकली, तो जे सांगत आहे त्याच्यावर खात्रीने विश्वास नाही. आज सकाळी ह्या वचनामधून आम्हाला काय शिकायला मिळतं? आम्ही धडा घ्यायला पाहिजे. आम्ही त्यांच्यासारखं करायला नको. तर आम्ही प्रभूने सांगितलेल्या गोष्टी तशाच आहेत त्या तपासून पाहावं आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे कृती करणं आवश्यक आहे. कारण विश्वासाला कृतीची जोड आवश्यक आहे असं आम्ही याकोबाच्या पत्रामध्ये वाचतो. याकोब म्हणजे प्रभूचा भाऊ, मरियेचा मुलगा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी दुसरं वचन सांगतं की भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. कशाला आल्या? सुगंधी द्रव्य लावायला. ओके, सुगंधी द्रव्य लावायला. म्हणजे एखादा विश्वासणारा म्हणतो, उदाहरणार्थ, आज पाऊस येणार नाही, माझा विश्वास आहे, मी प्रार्थना केलेली आहे, आज पाऊस येणार नाही. आणि कामाला जाताना म्हणतो बायकोला, छत्री दे ग, आता मला जायचंय. समजतं? काहीतरी विरोध हवा असा आहे. आणि आम्ही तसं करू नये. अल्प थोडासा मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असला, मोहरीच्या दाण्या इतका, तरी प्रभू त्याचा सन्मान करतो. वचन 3, तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, आपल्या करता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटेल.
पद्धत होती त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला वधस्तंभावर दिलं, ज्या वेळेला त्याने आपला प्राण सोडला, तो स्वतः म्हटला की मी आपणहून माझा प्राण देतो, परत घेण्यासाठी देतो. शिपायांनी ते तपासून पाहिलं. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं, एवढ्या लवकर तो कसा मेला. त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकून पाहिलं, रक्त आणि पाणी बाहेर आलं. आणि मग एका श्रीमंत माणसाची कबर त्याच्यासाठी दिली गेली, कारण तसा शास्त्रलेख लिहिला होता. आणि त्याला त्या कबरेमध्ये ठेवलं. कबरेमध्ये ठेवलं त्यावेळेला त्यांच्या लोकांनी, ह्या सरकारच्या लोकांनी, शास्त्री पुरुषांनी त्यांनी सांगितलं, आठवण करून दिली की तो ठग म्हटला होता की मी पुन्हा उठणार आहे. त्याचे शिष्य त्याला चोरून नेतील प्रेत, आणि काही अफवा उठवतील, आणि मग सरकारी पहारा ठेवला. कबरेवर मोठी शिळा धोंड लोटली, त्याच्यावर शिक्के मारले आणि रोमी शिपाई त्या ठिकाणी ठेवले. म्हणजे आता कोणी त्याला घेऊन जाऊ शकणार नाही. आता ह्या गेल्या. आता यांची समस्या काय आहे की आमच्यासाठी इकडे लक्ष द्या, आमच्यासाठी कबरेवरची धोंड कोण लोटील. त्यांची ऍक्च्युअली वास्तविक पाहता त्यांना आनंद पाहिजे होता, उल्हास पाहिजे होता की आता आम्ही जाऊ, चला हो जाऊ, जाऊन पाहू येशू प्रभूला. परंतु नाही, त्यांची समस्या आहे, त्यांनी मसाले घेतले प्रेताला लावायला आणि स्वतःच्या विश्वासावर आणखी काम केलंय, मुखाने काम केलंय. काय म्हणतात की आमच्यासाठी कबरेवरची धोंड कोण लोटील. काय विश्वास आहे तो अजून आतमध्येच असणार आहे, मृतावस्थेतच असणार आहे. त्यांची समस्या ही वेगळीच आहे. त्यांना इंटरेस्ट कशामध्ये आहे? प्रभूच्या शरीराला मसाले लावण्यामध्ये. वचन 4 मध्ये सांगितलंय, त्यांनी वर पाहिले तो, म्हणजे आतापर्यंत लगबगीने कदाचित खाली मान घालून चालल्या, आणि जसं कबरेच्या जवळ आल्या, वर पाहिलं, त्यांनी वर पाहिलं तो धोंड एकेकडे लोटलेली. त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फार मोठी होती. धोंड कशी होती? मोठी धोंड होती. म्हणजे 1-2 माणसांना ती सहजासहजी बाजूला सारण्यासारखी नव्हती. आता त्यांनी पाहिलं धोंड बाजूला सरकलेली आहे. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं, त्या चकित झाल्या. या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. पुष्कळांना असं वाटतं की मरणातून उठलेल्या येशूला बाहेर येण्यासाठी देवदूताने धोंड लोटली. माझ्या बायबलमध्ये तसं नाही लिहिलेलं. पुष्कळ जण असा विचार करतात. मी काल परवा कोणाच्या तरी घरी सांगत होतो, आम्ही पुष्कळ जण असे एक प्री अझम्पशन्स असतात आमचे बायबल विषयी, जे लिहिलेलं नाही ते आम्ही ठरवून टाकतो की असं असेल म्हणून. येशू ख्रिस्ताला दुसऱ्या कोणी धोंड लोटण्याची गरज नाही. पुनरुत्थित ख्रिस्ताला त्यांनी वर पाहिले, धोंड एकीकडे लोटलेली आहे असं त्यांच्या दृष्टीस पडली. ती धोंड तर फार मोठी होती. आणि लोक का असा विश्वास ठेवतात? कारण पुढचं वचन सांगतं, त्या कबरेच्या आत गेल्या, तिथं त्यांना एक तरुण बसलेला दिसला. कबरेच्या आत गेल्या, तिथं त्यांना एका बाजूला तरुण बसलेला दिसला. आणि म्हणून त्यांना वाटलं की कदाचित ह्याने किंवा कोणीतरी लोटलेली असेल. गंमत आहे. वचन 5 सांगतं, मग कबरेच्या आत त्या गेल्या, तेव्हा पांढरा जगा घातलेला एका तरुणाला उजव्या बाजूला बसलेले पाहून त्या चकित झाल्या. येशू तिथं नाहीये म्हणून चकित नाही झाल्या. येशू म्हटला होता तसा उठला असावा असं वाटून चकित नाही झाल्या. त्या कशाने चकित झाल्या माहिती आहे का? तिथं दुसराच कोणीतरी बसलेला आहे हे पाहून चकित झाल्या.
वास्तविक पाहता त्यांनी पटकन एकमेकीला सांगायला पाहिजे होते, हा प्रभू म्हटला होता ना मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे, तो उठला असेल, चल आपण त्याला इकडे तिकडे पाहू. त्यांनी काय पाहिलं, कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा जगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूला बसलेले पाहून त्या चकित झाल्या. त्याला पाहून चकित झाल्या, हा इथं कसा काय. त्यांना येशू दिसला नाही, तर एक तरुण दिसला आणि तो पांढरे कपडे घातलेला आणि बसलेला होता. आता शेवटी त्यानेच त्यांच्याशी डायलॉग सुरू केला. त्यांना आश्चर्य वाटलं, परंतु हा पांढरे कपडे घातलेला त्यांना वाटत होता तसा तरुण त्यांना म्हणाला, काय म्हणाला, वचन 6, तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका, म्हणजे आश्चर्य वाटू देऊ नका. पुष्कळ वेळेला आम्हाला ज्या गोष्टीचं आश्चर्य वाटायला पाहिजे त्या गोष्टीचं आश्चर्य वाटत नाही, आणि ज्याचं आश्चर्य नको वाटायला त्या गोष्टीचं आश्चर्य आम्हाला वाटतं. वचनामध्ये पुष्कळशा गोष्टी आहेत की ज्याच्याविषयी आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं पाहिजे, त्याकडे आमचं दुर्लक्ष होतं आणि नको त्या गोष्टींचे विषय आम्ही काढतो, आणि तुम्हाला माहिती आहे का असं असं झालं, त्याचं जास्त आम्हाला आश्चर्य वाटतं. तो तरुण त्यांना म्हणाला, चकित होऊ नका, वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. त्याला माहित आहे ह्या कुणाचा शोध करत आहेत. तो म्हणतो, चकित होऊ नका, मला माहित आहे की तुम्ही येशू नासरेतकराचा शोध करीत आहात, तो येथे नाही. तुम्ही मसाले लावायला आलात, पण तो येथे नाही. क्लिअर कट त्याने सांगितलं, तो येथे नाही. तरी देखील यांच्या लक्षात येईना, तरी देखील यांना अजून समजेना. शेवटी तो म्हणतो की त्याला ठेवले होते ती जागा पहा, तिथं तो नाही आहे. पुष्कळ वेळेला देवाचं सत्य, देववचनाचं सत्य आम्हाला पुन्हा आणि पुन्हा वेगवेगळ्या शब्दामध्ये सांगण्याची गरज असते, कारण आम्ही देवाच्या वचनावर हवा तितका पटकन विश्वास ठेवित नाही. ही सत्य आहे, ही मनुष्य प्रकृती आहे. आणि म्हणून देवाला त्याच्या दूतांच्या करवी त्याच्या आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं वचन सांगावं लागतं, एकदा नाही अनेकदा. आणि म्हणून बायबलमध्ये लॉ ऑफ रिपिटेशन आहे, एक गोष्ट वेगवेगळ्या मार्गाने पुन्हा पुन्हा सांगितली जाते. म्हणजे त्या उघड्या कबरेच्या जवळ आतमध्ये पांढरे वस्त्र घातलेला तो बसलेला तरुण म्हणजे येशू नव्हता, कारण तो काय म्हणतो, तो त्याला ठेवलं होतं ती जागा पहा, तो इथे नाही. त्या काय शोधत होत्या हे त्याला माहित होतं. त्या जिवंत येशूला शोधत नव्हत्या, त्या मेलेल्या, मृत झालेल्या आणि त्या ठिकाणी त्या कबरेमध्ये ठेवलेल्या येशूला भेटायला आल्या होत्या. जिवंत येशूला पाहायला आल्या असत्या तर मसाले घेऊन आल्या नसत्या, सुगंधी द्रव्य घेऊन आल्या नसत्या. आमच्यासाठी धोंड कोण बाजूला लोटेल ह्याची त्यांना फिकीर नसती, कारण इतके चमत्काराच्या साक्षी होत्या त्या. लाजरा बाहेर ये म्हटलं ह्यांनी पाहिलेलं आहे, विधवेच्या मुलाला जिवंत केलं ह्यांनी पाहिलेलं आहे, लंगड्याला बरं केलं, आंधळ्याला बरं केलं, कुष्ठरोग्यांना बरं केलं, भूतग्रस्तांना बरं केलं, आजारांना बरं केलं ह्यांनी पाहिलेलं आहे. हजारो लोकांना जीव घातलेलं ह्यांनी पाहिलेलं आहे. त्या येशूसाठी धोंड बाजूला सरून बाहेर येणं आणि हात न लावता हे शक्य होतं, हे त्यांना माहीत असून पण त्यांची अडचण आहे, आमच्यासाठी धोंड कोण बाजूला सारेल. देवाच्या लोकांना, आज सकाळी परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये बसलेले असताना आमच्या अंतःकरणामध्ये असल्या काही समस्या असतील तर त्या येशूच्या नावामध्ये निघून जाऊ द्या, कारण येशू सर्व समर्थ आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. तो
तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, देवदूत आहे, तो त्यांना म्हणतो की येशू येथे नाही, त्याला ठेवलेली ही जागा पहा. म्हणजे आता हा पांढरं वस्त्र घातलेला तरुण कोण आहे बायबलमध्ये, ह्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेला आहे तरुण, तर तो देवाचा दूत आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अंतःकरणाच्या शुद्ध हेतूनं पूर्ण विश्वासानं येशूकडे जाता तेव्हा तुम्हाला येशू दिसतो. परंतु जर तुमच्याकडे डाऊट असेल तर कदाचित तेवढा झटपट तो दिसणार नाही. त्याला दुसऱ्या मार्गाने स्वतःला तुमचं लक्ष केंद्रित करावं लागेल त्याच्याकडे. या ठिकाणी हेच झालंय. देवाचा संदेश, देवाचा निरोप, देवाची आज्ञा ही समजणं अवघड असेल तरी देखील तो आमची प्रकृती जाणतो आणि आमच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन करतो. त्यांनी शेवटी त्या दूताला ठेवलं. तिथं नसतं ठेवलं तर त्या तशाच निघून गेल्या असत्या, मसाले बरोबर घेतले असते, दुसरीकडे कुठं सापडला तर लावायला. त्यांना संदेश काय होता, त्यांना आज्ञा काय होती. शेवटी त्या दूताने सांगितलं तो इथे नाही, तर जा, काय करा, गो, जा. त्याच्या शिष्यांना आणि पेत्रालाही सांगा. ह्या पेत्राला सांगण्याची स्पेशल गरज असते वेगळी. जा, त्याच्या शिष्यांना आणि पेत्रालाही सांगा, तुमच्या पुढे तो गालिलात जात आहे. तुमच्या आधी, तुमच्या पुढे गालिलात तो जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तिथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. देवाच्या लोकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं मी जात आहे, आपण तिथं भेटणार आहोत, आपण भेटू. तरी यांचे मसाले तयार होत होते, सुगंधी द्रव्य तयार करत होते येशूला लावायला. आजही पुष्कळ ठिकाणी चित्र काय वेगळं नाही आहे. येशूने सांगितलेलं एक आहे आणि आम्ही करतो एक आहे. येशूने सांगितलं, पुनरुत्थित येशू ख्रिस्त हा मेलेल्यातून उठला. वेगवेगळ्या लोकांना त्याने दर्शन दिलं, वेगवेगळ्या ठिकाणी तो प्रकट झाला आणि शेवटी एका डोंगरावर ते सगळे एकत्र जमलेले असताना, त्यांच्याबरोबर तो बोलत असताना त्यांच्या डोळ्याच्या देखत तो वर घेतला गेला आणि हे पाहतच राहिले, त्याच्याकडे पाहतच राहिले. शेवटी पुन्हा 2 जण प्रकट झाले आणि त्यांना म्हटले, अहो यरूशलेमकरांनो, तुम्ही असे का पाहत राहिला? हा जो येशू ज्याला तुमच्या डोळ्या देखत वर घेतले गेले तसाच तो परत येणार आहे. या ठिकाणी लक्ष द्या, जसं त्याला वर घेतलं गेलं, कसा ते वरती पाहत होते त्या जैतुनाच्या डोंगरावर, आणि तो त्यांच्या समोर मेघामध्ये वर घेतला गेला, ढगामध्ये, आणि त्यांच्या दृष्टीआड झाला. जसा तो वर घेतला गेला तसाच. म्हणजे तुम्ही लोकांनी व्हिडिओ बघितले असेल, व्हिडिओ कॅसेट टाकायची, प्ले होते, रिवाइंड केली तर कशी होते सर? अक्षरशः तसं कॅसेट रिवाइंड, जसा गेला तसाच ढगावर परत येणार आहे. स्पष्ट आहे ना? पण लोक विश्वास ठेवत नाहीत. लोक इकडे तिकडे येशूला शोधतात आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला ते माहित होतं, त्याने सांगितलं होतं लोक म्हणतील इकडं आहे, तिकडं आहे, तिकडं आहे, तसा खोट्या संदेशावर विश्वास ठेवू नका. त्याने जाताना सांगितलेलं आहे, त्याने जाताना सांगितलंय, योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय, तुमची अंतःकरणे अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नयेत.
देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. किती क्लिअर आहे? तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा किती आहेत? पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. नेक्स्ट तो म्हणतो, पहा मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो. मी तुमच्या पुढे जातो, स्वर्गीय गालिलात जातो. इथं जसं त्या दूताने सांगितलं ना, तो तुमच्या पुढे जात आहे, तो तुम्हाला तिथं भेटणार आहे. तसंच येशूने हे जग सोडून जाताना देखील सांगितलं, पहा मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो. आणि जागा तयार झाली म्हणजे मी पुन्हा येऊन तुम्हाला घेऊन जाईन. विश्वास पाहिजे ना? पाहिजे की नाही पाहिजे? जागा तयार झाली म्हणजे तुम्हाला घेऊन मी जाईन. का बरं जाईल? पुढं वचन सांगतं, यासाठी की जिथं मी आहे तिथं तुम्हीही असावं. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याच्याबरोबर असावं. आणि म्हणून जे देवभक्त आहेत, स्तोत्रकर्ता देखील कायम दाविदाचं स्तोत्र कुठल्याही याच्यात वाचा, त्याचे एकच ध्यास आहे की मी परमेश्वराच्या घरामध्ये राहील, म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात राहील. केव्हा एकदा परमेश्वराच्या घरी जातो असं मला झाले. चला आपण परमेश्वराच्या मंदिरी जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. परमेश्वराचं सानिध्य खऱ्या देवभक्ताला फार आवडतं, कारण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये सर्व गोष्टी प्राप्त असतात. आणि तसं जर आहे तर आम्ही इकडं तिकडं का भटकतो बरं? का आम्ही इकडं तिकडं जातो? का आम्ही नको त्या गोष्टीकडे लक्ष देतो ज्या गोष्टीकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे? यांनी तेच केलं. ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि म्हणून आमच्या उपासना संगीतामध्ये एक फार सुंदर गाणं आहे. कल्पलता सोडून शुंठीला का स्वीकारावे, नित्यसुधा सोडून शाल्मली शोधित हिंडावे. चिंतामणी सोडून प्रस्तरा कोणी करी घ्यावे, कामदुधा सोडून अजेच्या मागे लागावे. आमच्याकडं चिंतामणी म्हणजे आम्ही जे चिंतू ते देणारा खडा मोलवान रत्न असताना प्रस्तर म्हणजे दगडाच्या मागे आम्ही का लागावं? चिंतामणी सोडून प्रस्तरा कोणी करी घ्यावे, कामदुधा म्हणजे आम्हाला दूध दुभती गाय आमच्याकडे असताना, कामदुधा आमच्याकडे असताना, सगळं पाहिजे ते पूर्ण तृप्त करणारी अमृत देणारी असताना आम्ही अजेच्या म्हणजे शेळीच्या बकरीच्या मागे कशाला लागायचं? आता सोडून कल्पवृक्ष आमच्याकडे ते सोडून शेवरीच्या झाडाकडे कशाला जायचं आहे? आम्ही काय करायला पाहिजे? कवी म्हणतो, उपासना संगीतातलं गाणं आहे, सदा पाय येशूचे पुढे मम, अन्य विषय नच सुचे मना मग, जीवित नच हे रुचे तयाविन, द्राक्ष वेलतो शाखा त्याची, मी मजला ठावे, मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढं ती गावे. जगदुद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. विश्वास ठेवता का की वाचायचं एक आणि कृती वेगळी, ऐकायचं एक आणि कृती वेगळी? काय याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत? का हे पवित्र शास्त्र प्रामाणिक आहे?
आम्हाला करिंथकराच्या पत्रामध्ये संत पौल म्हणतो की त्यांच्या बाबतीत ज्या गोष्टी झाल्या त्या आमच्यासाठी उदाहरणादाखल दिलेल्या आहेत, की आम्ही पण तसंच चुकीचं करू नये, याच्यामधून आम्ही धडा घ्यावा आणि शिकवावा. जर प्रभू येशूने म्हटलं की विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल, तर आम्ही अंतःकरणामध्ये विश्वास ठेवावा, येशूच्या शब्दावर विश्वास ठेवा. तो म्हटला, पहा मी जातो आणि जागा तयार झाली की मी तुम्हाला घेऊन परत येईल. कसा येणार आहे? त्या देवदूताने सांगितलं तसा, कॅसेट रिवाइंड, जसा गेला तसाच. काय विश्वास आहे का? दुःखाची गोष्ट आहे आज त्याविषयी, म्हणजे जो प्रभू जिवंत झाला, स्वर्गी घेतला गेला आणि पुन्हा येणार आहे, त्याच्या त्या पुन्हा येण्यावर पुष्कळ जण विश्वास ठेवत नाहीत. तो कशासाठी येणार? तो म्हटला की मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार. लोक त्याविषयी बेफिकीर आहेत. कितीतरी लोकांना हे माहिती नाही, कितीतरी लोकांना माहिती असून त्यावर विश्वास नाही, कितीतरी लोकांना ते त्याच्याबरोबर जातील की नाही याची खात्री नाही, आणि म्हणून ते त्या स्त्रियांच्या सारखे अजून मसालेच करत बसलेले आहेत. तो म्हटला, पहा मी लवकर येतो. जर त्याने म्हटलं पहा मी लवकर येतो, तर तो लवकर येणार आहे. आणि कसा येणार आहे? जी वचनं आम्ही पुन्हा पुन्हा ऐकली पाहिजेत, शिकली पाहिजेत, परंतु वाईट गोष्ट अशी आहे की ते फक्त कोणीतरी मेलं तर तेव्हाच आम्हाला ते ऐकायला मिळतात. कारण आज्ञाध्वनी म्हणजे पिता आज्ञा करणार आहे, जा. आद्य दिव्यदूताची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असताना प्रभू स्वतः स्वर्गातून उतरणार. आणि प्रभूमध्ये जे निजलेले आहेत ते पहिल्याने उठतील, नंतर जिवंत आपण असे मेघारूढ उचलले जाऊ आणि प्रभूला भेटण्यासाठी मध्य आकाशात, आणि तसेच त्याच्याबरोबर सदा सर्वदा राहू. ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्यासाठी तयारी केली पाहिजे की तो येणार त्यावेळेला मी उचलला जाणार काय, मी घेतला जाणार काय. देवाच्या लोकांनो, बाकी हे जे वाचत आहे आम्ही, हे हिस्ट्री आहे, हे खरं आहे, हे सत्य आहे, हे कुणीच पुसून टाकू शकत नाही. येशू आला आमच्यासाठी, त्यानं सेवा कार्य केलं, आम्हाला तारण दिलं, स्वतः वधस्तंभी गेला, त्याला पुरलं गेलं. तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून तो पुन्हा उठला. लोकांना 40 दिवस पर्यंत वेगवेगळ्या लोकांना दर्शन देत राहिला. आणि त्यानंतर या लोकांच्या समोर तो स्वर्गात घेतला गेला. तोच येशू म्हणतो, मी पुन्हा येणार आहे, तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. काय आज आम्ही ती तयारी करत आहोत का? आमची तयारी झालेली आहे का? आणि नाही तर मागे राहणार, आणि ते मागे राहणं चांगलं नाही आहे. त्याची इच्छा नाही की इथं कोणाला सोडावं. त्याच्यासाठी तो पुन्हा आणि पुन्हा प्रयत्न करत आहे, पुन्हा आणि पुन्हा वचनातून आम्हाला सांगत आहे. ह्या स्त्रियांनी काय केलं? त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही काय करतो? आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं तसं उंठ गिळतो आणि मच्छर गाळून पितो. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आज सकाळी मी या ठिकाणी समाप्ती करत असताना आजच्या ह्या संदेशाला, पहिल्या सभेच्या, एक विनंती करतो. ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी पवित्र शास्त्र वाचा, पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचा. त्याचं मनन करा, त्याच्यावर चिंतन करा, स्वतःला प्रश्न पडू द्या. एक नाही, वेगवेगळे भाषांतर, वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत आपल्याकडे, वेगवेगळ्या भाषेमध्ये. तुम्ही, मला माहीत आहे एकापेक्षा जास्त भाषा बोलणारे आहात, परंतु आम्हाला हिंदी येत असलं, इंग्रजी येत असलं, कन्नड येत असलं तरी बायबल मात्र आम्ही एकच भाषेतलं वापरतो. टीव्ही वेगवेगळ्या भाषेतले कार्यक्रम पाहतो. बाहेर बाजारात लोक भेटतील तर आम्हाला 2-4 भाषा येतात, त्याच्यात बोलतो. कदाचित वर्तमानपत्र पण वेगवेगळ्या भाषेतले वाचतो. पण बायबल म्हटलं तर नाही, बस मला हेच बरं आहे. नाही, आता बदला. ह्याच्यामध्ये काय लिहिलंय, त्याच्यामध्ये काय लिहिलंय, पडताळ करून पहा.
ह्या भाषेत काय लिहिलंय, त्या भाषेत काय लिहिलंय, ह्या भाषेत काय लिहिलंय, वाचा, शोधा, वचनामध्ये शोध घ्या, वचनाचं मनन करा, वचनावर चिंतन करा, कारण त्याद्वारे प्रभू तुमचे नेत्र उघडणार आहे. तो संदेश देणारे आहेत वेगवेगळे, आणि ते तुम्हाला प्रभूकडे घेऊन जाणारे आहेत. जसं या ठिकाणी तो पांढरं शुभ्र वस्त्र घातलेला तरुण, दुसरा तिसरा कुणी नाही तर परमेश्वराचा निरोप आहे, तो त्यांना सांगतो तो इथं नाही आहे. तो सांगितलं त्याप्रमाणे गालीलात जात आहे असं तो म्हटला, तिथं तुम्हाला तो भेटणार आहे. आज प्रभू येशू स्वर्गीय आहे, स्वर्गी घेतला गेलेला आहे. त्या स्वर्गीय गालिलामध्ये आम्हाला जायचं आहे. आणि आम्ही गाणे पण गातो ना, सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. मग हालेलुया पण म्हणतो, परंतु कृती ती त्याप्रमाणे नसते. आज विनंती करतो, पुनरुत्थानाच्या दिवशी आमची कृती पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास साजेशी असेल असं आपलं आचरण ठेवूया, आणि त्याद्वारे परमेश्वराला संतोष देऊया. यासाठी की जसं त्याने आमच्याकडून अपेक्षिलेलं आहे तशी वर्तणूक आमची व्हावी, आणि त्याद्वारे आम्ही त्याला संतोष देणारे व्हावे, आणि आमचा प्रवेश त्या स्वर्ग राज्यामध्ये व्हावा. म्हणजे जेव्हा प्रभू मध्य आकाशात येईल, जर आम्ही मेलेले असू तर पहिल्याने आम्ही उठणार, जर आम्ही जिवंत असू तर त्यांच्या नंतर आम्ही वरती घेतले जाणार आणि मध्य आकाशात प्रभूला भेटणार, आणि तसेच प्रभूला सदा सर्वदा प्रभूजवळ राहणार. आणि ह्याने आम्ही एकमेकांना उत्तेजन देऊ, ह्याने आम्ही एकमेकांचं सांत्वन करू. आणि म्हणून जेव्हा आम्ही इथून पुढे एकमेकांना भेटत आहोत त्यावेळेला आनंदाने म्हणू, त्या खात्रीने म्हणू, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, मी त्याला पाहिलेला आहे, मला तो भेटलेला आहे. प्रार्थना करूया. जिवंत देवा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला मान सन्मानाने गौरव देतो. पुनरुत्थानाचा दिवस हे इतिहासातलं एक महान सत्य आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला दाखवलेलं आहेस. हे सत्य कुणी बदलू शकत नाही, आणि ह्या पुनरुत्थानावर आमचा विश्वास आधारलेला आहे. आणि म्हणून आम्ही विश्वासाचा अंगीकार म्हणताना, आम्ही प्रेषितांचा मतांगीकार म्हणताना, आम्ही म्हणतो की त्याला मारलं गेलं, तो पुरला गेला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे, आणि तो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवतो. प्रभू, आज सकाळी स्वतःसाठी आणि तुझ्या ह्या प्रिय लेकरांच्यासाठी, तुझ्या संतगणांच्यासाठी हीच प्रार्थना करतो की आमची कृती आमच्या शब्दांप्रमाणे आणि तुझ्या वचनावर आधारित अशी असू दे, आणि त्याद्वारे तुला गौरव मिळू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू ह्याच्या नावाने ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. देवाच्या नावाला धन्यवाद असो की सुंदर असं वचन मंडळीला पुनरुत्थानाच्या दिवशी आलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की मरिया आणि काही महिला आहेत की ज्या प्रभूला पुनरुत्थानावर विश्वास न ठेवता ते तिथं मसाला लावायला गेलेला आहे, पण आमचा विश्वास आहे की प्रभू उठला आहे, खरोखर प्रभू उठला आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. खरोखर देवबाप तुम्हाला अधिक आशीर्वादित करो. पास्टर, सुंदर तुम्ही मंडळीसाठी आणि आम्हा सर्वांसाठी हे वचन आणलेलं आहे. आम्हीही तो मसाला न लावता प्रभूसाठी आम्ही गौरव देऊ, आणि प्रभू उठला आहे ही घोषणा हितं आणि सर्व संपूर्ण जगामध्ये आम्ही गाजवूया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आम्ही मंडळी सर्वजण उभा राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आशीर्वाद घेऊया. सुवंद्य देवाला म्हणून आपण या भक्तीचा समारोप. स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहे तसे तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.
आता देवजो बापेची प्रीती, पुनरुत्थित ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील सर्वांबरोबर, इथं जमलेले देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि प्रभूचे दुसरे येणेपर्यंत असो. आमेन.